जर तुम्ही नीट 2027ची एक्झाम देणार असाल तर तुमच्यासाठी ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. महत्त्वाची अपडेट अशी की एनटीएनं 2 ते 3 दिवस अगोदर त्यांच्या ऑफिशियल व्हॉट्सअप चॅनलमध्ये एक अपडेट जारी केलं आणि त्या अपडेटमध्ये त्यांचे जे काही सिस्टम राहतात त्याच्यामध्ये बरेच कॉन्टॅक्ट त्यांनी त्या ठिकाणी अपडेट केले होते आणि त्यापैकीच एक कॉन्टॅक्ट होता की जो काही पेपर प्रिंटिंगचा आहे ना तर त्याचा कॉन्टॅक्ट त्यांनी बाय करण्यासाठी टाकला होता आणि त्याची 20 ऑगस्ट जी आहे ती त्यांनी शेवटची तारीख ठेवलेली. आता या नोटीसवरून किंवा या अपडेटवरून आपल्याला असं समजतं की एनटीए जेवढ्या काही एक्झाम घेतं त्या एक्झाम बऱ्यापैकी ऑनलाईन मोड होतात. फक्त नीट एक्झाम अशी होती जिथं की मॅक्झिमम विद्यार्थी पार्टिसिपेट करतात आणि ती एक्झाम ऑफलाईन मोडवर होती आणि 2027 साठी एनटीए जर प्रिंटिंगचं कॉन्टॅक्ट देत असेल तर त्यावरून आपल्याला हे कन्फर्म होतं की नीटचा पेपर जो आहे तो 2027 ला 99% जो आहे तो ऑफलाईन मोडवर होणार आहे. म्हणजे जे विद्यार्थी आता फक्त ऑनलाईन टेस्ट देत होते किंवा ऑनलाईनच होणार आहे ह्या भरोश्यावर होते त्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन टेस्टची पण प्रॅक्टिस करणं आणि सरकार करणं खूप जास्त महत्त्वाचं असणार आहे. तर ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती जी की मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे. बाकी तुम्हाला काय वाटतंय की हा कॉन्टॅक्ट प्रिंटिंगचा नेमका कोणासाठी असेल आणि नीटचा पेपर ऑनलाईन होईल की ऑफलाईन होईल तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की कळवा.